चा प्रश्न आपण विचारला. महाराष्ट्र गोसेवा आयोग असं एकमेव आयोग आहे महाराष्ट्रात की ज्यांनी कलेक्टरला सांगून आपण ऑर्डर काढल्या की आता अंत्यविधी हा लाकडात करायचा नाही, हा गो कास्ट मध्ये करायचा. तुम्ही आता बघितलं असेल गो कास्टचं मशीन आहे, अक्षरशः बरोबर लाकडासारखं तयार होतं ते. म्हणजे गोबर असं काही गोबर किंवा गौरी लावायची गरज, गो कास्ट. आणि मी स्वतः म्हणजे ऑर्डर काढायच्या आधी मी स्वतः आमचे लिमय म्हणून नागपूरला व्यक्ती आहेत जे अंत्यविधी करतात, संघाचे आहेत. तिथं दोन्ही आहे, एक वर लाकडाने चालते, एक वर गोकास्टनी चालते. त्यांनी मला बोलवलं, तुम्हाला एक दाखवतो म्हटले हे व्हायच्या आधी. तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं, रात्री मी दोन्ही फ्युनरल अटेंड केले. ते म्हटले आता सगळ्यांना जाऊ द्या, सगळे गेल्यावर ज्या लाकडात केलं होतं ना त्या प्रेताला थोडं परत हलवायला लागलं, त्याशिवाय ते पूर्ण बॉडी जळाली नाही आणि इकडं काहीच नाही करावं लागलं. आता ते म्हटले सकाळी या. मी सकाळी गेलो. आपण अस्थि म्हणतो, म्हणजे फुल म्हणतो आपण अस्थि. गो कास्ट मधल्या अस्थि तुम्हाला सांगतो अशाच्या अशा एकदम प्रॉपर होत्या, इकडे सगळ्या अस्तव्यस्त होत्या, तुटलेल्या होत्या काही. याचा अर्थच असा आहे की गो कास्ट मध्ये अंत्यविधी अतिशय चांगला होतो आणि त्याला महत्व पण आहे. आणि बघा, लाकडं जर नाही वापरली तर झाडं वाचतील. आपण झाडाचं बोलतोय ना आणि इकडं लाकडाने करतोय, आणि इकडं गो कास्ट वापरला तर गाई वाचतील आणि त्याला ते दर मिळेल तो. आणि म्हणून मी सगळ्या गोशाळेला ट्रेनिंग देतोय, छोटी गाडी करा,